तर हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, मराठी स्टार्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये रेश्मा शिंदे हे नाव सध्या खूप गाजत आहे। तर आज आपण त्याच रेश्माविषयी आणखी काही माहिती जाणून घेणार आहोत। तिचा नकारात्मक भूमिका ते एक मुख्य अभिनेत्रीपर्यंतचा प्रवास कसा होता, चला तर मग पाहूयात। रेश्माचा जन्म 17 मार्च 1987 ला मुंबईमध्ये झाला आणि 2025 नुसार तिचे वय 38 वर्षे आहे। रेश्मा प्रोफेशनने एक उत्तम अभिनेत्री, मॉडेल आणि डान्सर देखील आहे। रेश्माला सुरुवातीपासूनच आपले करिअर ऍक्टिंग क्षेत्रात करायचे होते, म्हणून तिने आपले ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर आपल्या करिअरच्या दिशेने वाटचाल सुरू केली। रेश्माने आपल्या करिअरची सुरुवात छोट्या भूमिका करून केली। प्रारंभी काळात तिला खूप कष्ट करावे लागले, पण तिच्या मेहनतीचा परिणाम लवकरच दिसून आला। तिचे अभिनय कौशल्य, प्रेझेन्स आणि नॅचरल सिच्युएशन्समध्ये परफॉर्मन्स करणं यामुळे तिला मोठ्या प्रमाणावर ओळख मिळाली। रेश्मा सर्वप्रथम 2009 मध्ये आलेल्या महाराष्ट्राचा सुपरस्टार या मालिकेत झळकली होती। या मालिकेतून तिने आपल्या कला क्षेत्रात पदार्पण केले। रेश्माच्या वडिलांना वाटत होतं की तिने शिक्षिका व्हावं, पण रेश्माच्या आईने तिला ऍक्टिंग करिअरसाठी पाठिंबा दिला आणि मग सुरू झाला रेश्माचा पुढील प्रवास। रेश्माने 2011 साली आलेल्या बंध रेश्माचे या मालिकेतून मराठी मालिका क्षेत्रात पदार्पण केले व आपल्या अभिनय कारकिर्दीचा श्रीगणेशा केला। त्यानंतर तिने विवाह बंधन या मालिकेत काम केले, यात तिने नकारात्मक भूमिका साकारली होती। त्यानंतर 2014 साली आलेल्या लगोरी मैत्री रिटर्न्स या मालिकेतून तिने काम केले, यात तिने पूर्वा नावाची भूमिका साकारली होती। त्यानंतर रेश्मा आपल्याला पुन्हा एकदा नकारात्मक भूमिकेमध्ये दिसली, ती म्हणजे नांदा सौके भरे या मालिकेतून। या मालिकेत तिने संपदा या नावाची भूमिका साकारली होती। या मालिकेनंतर रेश्माने चाहूल आणि चाहूल 2 या मालिकेत काम केले। यानंतर रेश्मा आपल्याला दिसली ती केसरी नंदन या मालिकेत। या मालिकेतून तिने हिंदी मालिका विश्वात पदार्पण केले, यात तिने बिजली झोरावर सिंग ही भूमिका अगदी उत्तमरित्या केली। त्यानंतर रेश्माने रंग माझा वेगळा या मालिकेमध्ये काम केले। या मालिकेने रेश्माला एक नवीन ओळख दिली आणि आयुष्याला नवीन कलाटणी दिली। या मालिकेत तिने दीपा या नावाची भूमिका साकारली होती। या भूमिकेने रेश्माला घराघरात पोहोचवले। ही मालिका तब्बल 2 महिने TRP मध्ये टॉप स्थानावर होती। मालिकांमध्ये काम करत करत रेश्माने चित्रपटांमध्ये देखील कामे करायला सुरुवात केली। जन्या या नावाच्या चित्रपटातून तिने आपल्या चित्रपट सृष्टीत पदार्पण केले। त्यानंतर तिने लालबागची राणी, रंग हे प्रेमाचे रंगीले, देवा एक अतरंगी असे चित्रपट केले आणि आता सध्या रेश्मा घरोघरी मातीच्या चुली या लोकप्रिय मालिकेत मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत जानकी नावाची भूमिका साकारताना आपल्याला दिसत आहे। ही मालिका सध्या खूप गाजत आहे आणि या मालिकेतील रेश्माचे काम सर्वांना खूप आवडताना दिसत आहे। या मालिकेत तिच्यासोबत अभिनेता सुमित पुसावळे मुख्य अभिनेत्याच्या भूमिकेत काम करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। रेश्माला आपल्या उत्कृष्ट अभिनयासाठी काही पुरस्कार देखील मिळाले आहेत। रेश्माला रंग माझा वेगळा या मालिकेसाठी स्टार प्रवाह पुरस्कार 2023 यांच्याकडून सर्वोत्कृष्ट आई यासाठी अवॉर्ड मिळाला। त्यानंतर रेश्माला स्टार प्रवाह पुरस्कार 2025 यांच्याकडून घरोघरी मातीच्या चुली या मालिकेसाठी सर्वोत्कृष्ट सून म्हणून अवॉर्ड मिळाला। रेश्माच्या कुटुंबाविषयी सांगायचं झालं तर हे आहेत रेश्माचे वडील, जे पोलीस म्हणून कार्यरत होते आणि ते आता रिटायर झाले आहेत। ह्या आहेत रेश्माच्या आई, ज्यांचे नाव आहे उषा शिंदे। हा आहे रेश्माचा भाऊ आणि हा आहे रेश्माचा पती, ज्याचे नाव आहे अभिजित चौगुले। रेश्माच्या कार कलेक्शन विषयी सांगायचं झालं तर रेश्माकडे टाटा नेक्सॉन इलेक्ट्रिक कार आहे, ज्याची किंमत आहे अंदाजे 17 ते 20 लाख रुपये। तर मित्रांनो, तुम्हाला रेश्मा शिंदे आवडते का व तिची मालिकांमधील आणि चित्रपटांमधील कामे तुम्हाला कशी वाटतात हे कमेंट करून सांगायला विसरू नका। आणि जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। तर मित्रांनो, पुन्हा भेटूयात अशाच नवीन व्हिडिओजमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।